नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रोज सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी स्वयंपाकाला लागल्यावर आपल्या मनामध्ये एकच प्रश्न येतो, आज भाजी काय बनवायची? आणि प्रत्येक गृहिणीला हा जो प्रश्न आहे तर तो सकाळ संध्याकाळ भेडसावतो. आणि याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळाना डोकेदुखीसुद्धा होते की सकाळ संध्याकाळ नेमकं काय बनवायचं, काय करायचं. तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणीला हा जो प्रश्न आहे तर तो हमखास सकाळ संध्याकाळ पडतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज मी तुमच्यासोबत संपूर्ण आठवड्याभराचं भाजीचं नियोजन शेअर करणार आहे. या नियोजनामुळे रोज नवीन काय करायचं याचा विचार करण्याची गरज पडणार नाही. वेळही वाचेल, बाजार हाट करणं सोपं होईल आणि घरातल्या सगळ्यांना रोज वेगवेगळ्या चविष्ट आणि पौष्टिक भाज्यांचा आस्वादसुद्धा घेता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरुवात करूया आपल्या आठवड्याभराच्या भाजीच्या नियोजनाला. तर बघा जे आठवड्याभराचं भाजीचं आहे तर ते मी एकत्रच घेऊन येते. त्याचं कारण असं की एकतर बघा आपला ना वेळ वाचतो. म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा जर आपण भाजीचं घ्यायला जात असेल तर आपला बघा त्यामध्ये किती सारा वेळ जातो. आणि प्रत्येकाकडेच इतका वेळ असेल असं नसतं. बऱ्याच लोकांकडे असतं सुद्धा. तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा म्हणजे भाजीचं जे आहे तर ते घेऊन येऊ शकता. पण ज्यांच्याकडे खरंच जास्त वेळ नसतो तर त्यांच्यासाठी म्हणून हे जे नियोजन आहे तर ते खूप उपयोगी पडणारं आहे. की आठवड्याभराचं जे भाजीचं आहे तर ते एकत्रच घेऊन आलं तर अशा वेळेला बघा एकतर आपले ना पैसेसुद्धा वाचतात, वेळही वाचतो. आणि वेळेवर मग काय बनवायचं किंवा अचानक जर काही काम आलं, अचानक कोणी पाहुणे आले तर अशा वेळेलासुद्धा आपल्या मागे धावपळ होत नाही. तर माझं ना एक हे नेहमी म्हणजे असतं की आठवड्याभराचं भाजीचं मी एकत्रच घेऊन येते. आणि घरी बघा 2-3 टिफिन जातात. मिस्टर ऑफिसला जातात, दोनही मुली शाळेला जातात तर त्यांचे टिफिन असतात. तर एकंदरीत सकाळी सकाळी घरून 3 टिफिन जातात. आणि मग अचानक आपल्याला काही लागलं किंवा वेळेवर जर कोणी पाहुणे आले तर म्हणजे मदतीलासुद्धा कोणी नसतं की आपण त्यांच्याकडून काही गोष्टी मागवू शकणार किंवा कोणाची मदत घेऊ शकणार. तर एक ना हे सुद्धा कारण असतं. तर सगळं जे आठवड्याभराचं भाजीचं आहे तर ते मी घेऊन येते. आणि खरं सांगते याच्यामध्ये आपला वेळ आणि पैसा थोडासा वाचतोच. कारण बाजारात जेव्हा आपण जातो तर बघा कुठे स्वस्त मिळतं, कुठे काय मिळतं, 4 दुकान आपण बघतो आणि तिथून मग जे आपल्याला परवडेल तिथून मग आपण जे ही भाजीचं वगैरे आहे तर ते घेतो. वेगवेगळ्या व्हेरायट्यासुद्धा मिळतात. तर जवळपास 8 दिवस मला चालेल इतकं भाजीचं मी घेऊन येते. बरं, आता भाजीचं नुसतं आणून चालत नाही की भाजीचं आणलं आणि तसंच फ्रीजमध्ये कोंबून ठेवलं तर असं होत नाही. सगळं जे भाजीचं आहे तर त्याची विल्हेवाटसुद्धा आपल्याला लावा लागते. समोर जे सगळं तुम्हाला आयतं सॅग्रिगेट करून ठेवलेलं दिसत असेल, सगळं तोडून निवडून ठेवलेलं दिसत असेल तर असं भाजीचं आपल्याला दुकानांमध्ये मिळत नाही. अर्थातच घरी त्यावर ना मेहनत घ्यावी लागते. आणि या कामामध्ये नाहीही म्हटलं तरी बघा आपला ना 1 ते 1.5 तास जातो. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सॅग्रिगेट करून ठेवणं, त्यांना भाजीचं जे काही आहे पालाभाजी आहे त्यांना तोडून ठेवणं, मिरच्यांचे देठं काढणं, त्यानंतर सांबार वगैरे जी काही असते तर ती तोडून ठेवणं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सॅग्रिगेट कराव्या लागतात. नाहीतर बघा आपण जर एकत्र तसंच ठेवलं किंवा त्यांना तोडताड करून जर ठेवलं नाही तर पुन्हा आणखी आपल्या मागे धावपळच होते. कारण शेंगा वगैरे तोडायच्या असतील तर सकाळी सकाळी बघा किती घाई असते. आणि सगळ्यात जास्त स्वयंपाकाचं जे हेक्टिक रुटीन आहे तर ते माझ्या मते तरी ना सकाळचंच असतं. सायंकाळच्या वेळेचं जे रुटीन आहे तर ते थोडंसं रिलॅक्स असतं. पण सकाळच्या वेळेला एकतर आपल्यासुद्धा कामांची घाई असते, दुसरं बाहेर जाणाऱ्यांचे डबे असतात, शाळकरी मुलांचे डबे असतात, त्यांच्या तयाऱ्या असतात. तर स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते आपल्याला आधी आटोपावंच लागतं. आणि अशा याच्यामध्ये जर आपण सगळं तोडताड करून ठेवलं नाही किंवा व्यवस्थित निवडून ठेवलं नाही तर वेळेवर मग तुम्हीच विचार करा किती धावपळ होते आणि किती धांदल होते आपल्या मागे. तर म्हणून मग आठवड्याभराचं जेही भाजीचं असतं ना तर ते अशा प्रकारे सगळं तोडून ठेवून द्यायचं. किंवा मग बघा असं होतं की आपल्या घरी जर कोणी म्हातारे माणसं वगैरे असतील तर आपण त्यांच्याकडून सुद्धा जेही भाजीचं वगैरे आहे तर ते तोडून घेऊ शकतो. कारण आपण एकटीने सगळं करायला घेतो म्हटलं तर सगळं होत नाही.
कारण मार्केटला जाण्याच्या दिवशी बघा एकतर ना एखाद तास आपला मार्केटमध्ये जातो, म्हणजे भाजीचं घ्यायला आपण जेव्हा जातो तर त्यावेळेला एखाद तास आपला मार्केटमध्ये जातो. त्यानंतर पुन्हा हे सगळं व्यवस्थित ठेवायला 1 ते दीड तास जातो आणि खरं सांगते 1-1.5 तास ना अगदी आरामामध्ये या कामांना लागतो. सगळं पालाभाजी वगैरे सगळी जी आहे तर ती तोडताड करून ठेवणे, शेंगा वगैरे सगळ्या तोडून ठेवणे, सांबार तोडून ठेवायचा असतो, मिरचीचे देठं काढायची असतात, तर अशा सगळ्या गोष्टी असतात. तर यामध्ये घरातल्या मुलांची किंवा म्हाताऱ्या माणसांची मदत घ्यायला काहीही हरकत नाही. कुठलीही गोष्ट आपण एकटीने करतो म्हटलं तर असं होत नाही. आणि स्पेशली त्यातल्या त्यात बघा माझ्या इथे काय असतं की जी ही पालाभाजी वगैरे आहे तर ती ना मी सासूबाईंकडे देते तोडण्यासाठी. आणि ज्या दिवशी मार्केट असतो तर त्या दिवशी सायंकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो पूर्ण स्वयंपाकाचा जो बेत असतो तर तो घाट मी घालत नाही. म्हणजे पूर्ण वरण भात भाजी पोळी इतकं सगळं करत बसत नाही. म्हणजे सायंकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो आठवडी बाजाराच्या दिवशी अगदी शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करते. कारण सगळंच जर आपण एकाच वेळेवर करतो म्हटलं तर आपल्यालासुद्धा किती वेळ होतो आणि मग याच कामामध्ये आपला अख्खा जो वेळ आहे तर तो चालला जातो. तर म्हणून मग सायंकाळचा माझा जो स्वयंपाक आहे तर तो मी थोडासा शॉर्टकटमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करते. तर चला अशा प्रकारे जी ही भाजी वगैरे होती तर ती सगळी म्हणजे तोडून झालेली आहे. काही भाजी सासूबाईंनी तोडल्या आणि काही भाज्या इथे मी तोडायला घेतल्या, कारण संध्याकाळी स्वयंपाक काही फारसा मला लागत नव्हता, अगदी शॉर्टकटच स्वयंपाक होता. तर त्यामुळे म्हटलं की आधी हे सगळं जे ही भाजीचं वगैरे आहे तर ते तोडून घेते म्हणून. तर ज्या ही पालाभाज्या वगैरे आहेत सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना पालेभाज्या ज्या आहेत तर ते आणणं तुम्ही अवॉइड करा. कारण बघा या दिवसामध्ये एकतर ना माती वगैरे इतकी असते त्या भाज्यांवर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कीटकसुद्धा असण्याची भीती असते. ज्या बारीक बारीक अळ्या वगैरे असतात तर त्यासुद्धा असतात. सहसा मी सुद्धा आणत नाही, पण मला ना पालेभाज्यांमध्ये जी पालक आहे तर त्याचे देठं हवे होते, कारण मला ते ना किचन गार्डनिंगच्या त्या कुंड्या आहेत तर त्यामध्ये मला लावायच्या होत्या. आणि चवळीची भाजी ते जे भाजीपालावाले दादा आहेत तर ते ना ओळखीचे आहेत. तर जबरदस्तीने ते म्हणाले की ताई घेऊन जा, खूप छान आहे म्हणून. तर म्हणून मग चवळीची भाजी मी घेऊन आली होती. अन्यथा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या ज्या काही असतात ना तर शक्यतो आणण्याचं म्हणजे टाळायचं. तर अशा प्रकारे बघा पूर्ण आठवड्याभराचं भाजीचं जे आहे तर ते मी जमवून घेतलेलं आहे. म्हणजे आपला जो वेळ आहे तर तो सुद्धा वाचतो आणि पैसासुद्धा वाचतो आणि काय बनवू या गोष्टींचं टेन्शनसुद्धा आपल्या डोक्यातून निघून जातं. सगळं जे भाजीचं होतं तर ते व्यवस्थित सॅग्रिगेट करून घेतलं आणि माझा जो आठवडा आहे तर तो निश्चिंत जाणार आहे. सोबतच देवपूजेचे फुलंसुद्धा संपलेले होते तर ते फुलंसुद्धा मी घेऊन आलेली होती. सहसा म्हणजे असं आठवडी बाजाराच्या दिवशी मी फुलं वगैरे आणत नाही, पण आणायचे आज फुलंसुद्धा संपलेले होते आणि त्याच परिसरात मला म्हणजे फुलं तिथेच मिळतात आणि आठवडी बाजारसुद्धा त्याच भागामध्ये भरतो. तर म्हणून मग एकत्रच हे जे फुलं वगैरे आहेत आणि आठवडी बाजार आहे तर ते मी आज एकत्रच करून घेतलं. तर अशा प्रकारे फुलंसुद्धा अशा पद्धतीने मी घेऊन येते की हे सुद्धा मला 8-10 दिवस म्हणजे बघावं लागत नाही. कारण देवपूजेमध्ये फुलं आपल्याला रोजचे लागतातच, तर त्यांचंसुद्धा आठवड्याभराचं माझं नियोजन असतं. जी ही सांबार वगैरे आपण तोडतो तर त्याचे जे देठं आहेत तर ते फेकून न देता त्यांना ना आलं लसणाची जी पेस्ट आपण बनवतो त्यामध्ये वाटून घ्यायचं, किंवा मग जे ही कांद्याचं वाटण बनवतो तर तुम्ही त्यामध्ये त्यांना वापरू शकता. आणि जे पालकचे देठं होते तर ते बघा अशा प्रकारे मी या कुंड्यांमध्ये लावून घेतले. याचं ना जे रोपटं असतं तर ते मला तयार करायचं होतं आणि याचं जे बी असतं तर ते काही मला मार्केटमध्ये मिळालं नव्हतं. म्हणून मग म्हटलं की अशा प्रकारे याचं जे म्हणजे झाडं आहेत तर ते आपण तयार करावे म्हणून. मागच्या आठवड्यामध्ये मी मेथी आणि सांबार टाकलेला होता तर तो छान असा आलेला वापलेला आणि हे जे आळूचे पानं आहेत तर ते सुद्धा छान आलेले. तर बघा अशा प्रकारचं जर आपलं नियोजन असेल ना तर स्वयंपाकाचं जे नियोजन आहे तर ते बिघडत नाही आणि ऐन वेळेवर मग काय बनवू काय नाही या ज्या प्रॉब्लेम्स आहेत तर त्या आपल्या मागे राहत नाही. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा घरून टिफिन जात असतील, शाळकरी मुलं असतील तर त्यावेळेला बघा नेमकं डोक्यामध्ये चालू असतं की काय बनवायचं. तर त्यामुळे अशा पद्धतीने 8 दिवसाचं जे भाजीचं नियोजन आहे तर ते मी करून ठेवते आणि मग ऐन वेळेवर धावपळ होत नाही. आणि त्यातही बघा सकाळी सकाळी टिफिन असतं आणि दुसरी गोष्ट जर वेळेवर काही संपलं तर मग आपल्याच मागे ती धावपळ होते की दुकानामध्ये जा, सामान घेऊन या. तर त्यापेक्षा अशा प्रकारे 8 दिवसाचं जर नियोजन आपण करून ठेवलं तर ऐन वेळेवर मग आपल्या मागेही धावपळ होत नाही.
आणि अगदी त्याच पद्धतीने फुलांच्या बाबतीतसुद्धा मी म्हणेन तसं म्हणजे प्रत्येक आठवडी बाजाराला मी फुलं आणत नाही. आधामधामध्ये रॅन्डमली जेव्हाही संपले तर तेव्हा जाऊन फुलं घेऊन येते. पण त्यातही असं असतं की 8 दिवसाची जी फुलं आहेत तर ते मी घेऊन येते. तर अधामधामध्ये मग फुलं म्हणा किंवा भाजीचं म्हणा तर या गोष्टींची मला गरज पडत नाही आणि एक आठवडा तरी चांगला असा व्यवस्थित आणि निश्चिंत जातो आणि डोक्यामध्ये टेन्शन नसतं. तर असं असतं माझं आठवड्याचं नियोजन. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. आणि हो, मागचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो थोडासा इग्नोर कराल, कारण हा मुलांचा स्टडी रूम आहे आणि तिथे मी बसलेली आहे आणि तिथे माझं हे जे बोलणं आहे तर ते चालू आहे. तर चलो, बाय.